काका एखादी हुल्या नसते आपण त्याच्या दिवशीला धोची असेल तर सांगा बा एखादी गोट. अरे इशिनाथ भाऊ अशी चीज होती की ती गोटच सरत नाही. तो माणूसच मोठा नमुना न होता बा. तुला काय सांगा, इशिनाथ भाऊ म्हणजे इशिनाथ भाऊ होता. सांगा बरं महादेव बा, इशिनाथ भाऊची एखादी आठवण एखादी गोट सांगा. तुला काय लय नमुन्याचा न होता ना, तर सांगाच त्याची गोट आता. बरं सांगतो बा, मग ऐका म्हणलं. तुम्हाला 1982 सालची गोट आठवते काय? त्या साली दुष्काळ पडला होता. आपल्या इकडे कोणी कामधंदे नव्हते. त्या सालची गोट सांगतो. अरे आबा इशिनाथ भाऊची गोट सांगा ना राजो. आता हे बाळा इशिनाथ भाऊचीच गोट सांगतो ना दुष्काळाच्या सालची. बरं बरं सांगा मग. अबे संजना म्हणजे तुम्ही असं उपट काम करता, माणसाच्या आटीतच बोलता म्हणता. कशी आठवण आली तर ते भुलते म्हणून. अरे बोल बोल महादेव, सांग घे आठवून घे. ह्या पोट्टेले काही समजतच नाही. भस्कन म्हणतात बोलतात सरी भूल पाळतात लेखाचे. हो ना राजा बापू, हे पोट्टे मोठे घोर करूयात आणि सरायच्या पुढे पुढे करतात लेखाचे. बरं माझ्या बाबा जाऊ द्या, त्या पोट्ट्याचं काही मनावर नका घेऊ. गोट सांगा तुम्ही. हा काय म्हणतो मी, ते 82 साली दुष्काळ पडला होता तर लोकांना कामधंदे नव्हते. मग आपल्या गावात कोणा निरोप आणला की बा रेल्वेचं काम चालू आहे, तर ती माणसं पाहिजेत रोजानं राहती. मग लोक गेले. मग इशिनाथले वाटलं की आपणही जावले का, कशी आपल्या खर्चा पाण्याला होता दगडाव कमावून आणले. 8-15 दिवसाची कमाई करा आणि मग आपले पुरतात महिना 2 महिने. म्हणून इशिनाथ भाऊ रेल्वेच्या कामावर भुसावळले गेला. पुढे काय झालं मग सांगा तर तरी. सांगतो ना बे, दम काढला जरासा. आता भाऊ तर तो जो ठेकेदार होता त्या ठेकेदारानं येईल तर ती नेऊन टाकलं आणि आपापलं काम सांगून दिलं. कोणाला गिट्टी बसल्याचं, कोणाला काय, तर कोणाला काही असे कामं सांगून दिले. आणि तो चालला गेला कुठे. पैसे देऊन टाकले म्हणा त्यानं खर्चा पाण्याले थोडे थोडे, आणि तो चालला गेला. तो का 15 दिवस आलाच नाही. आता इशिनाथले वाटलं का हा गेला तर आलाच नाही. आता केवढी आपत झाली. आपल्याला काही काम पडलं आणि घरी जायचं पडलं तर वांदाच आहे आपला, पैसाच नाही आपल्याजवळ. तो काही येते वाट बेजार झाला. पण तो ठेकेदार काही आला नाही. मग काय झालं, इशिनाथ भाऊ पहिलेच तर दिमाग चोट्टा माणूस, त्याला वातच राग येत जाय. काय ते रागीट माणूस होता तो, तुम्हाला माहीतच आहे. मग राहिला तर संजय गडायला म्हणे, आभार भाऊ तो काही ठेकेदार आला नाही, मी काही थांबत नाही, मी आता गावला चालला जातो. बाकीचे लय समजावलं त्याला की इशिनाथ भाऊ जाऊ नका राजा, पगारच घेऊन जाता. आता आले की पैसे घेऊन घ्या तुम्ही. मग पैसे घेऊन जा. पण याची सनकली भाऊ कायले गोट ऐकते. हा तिथून रागत मग चालला आला तर पहिल्यानं आला तो रेल्वेने आला. तर हा काय म्हणे की आपल्याला शाळेत रेल्वेनं कोणा पकडलं नाही पाहिजे. ती झाली गोट तशीच. हा रेल्वेने आला, अर्ध्या बंदाला गोट नाही आला तर त्याला चक्करनं पकडलं. तिकीट कहाँ है. हा म्हणे बा रेल्वेचं काम करतो. बोले हो नाही चलेगा, तिकीट लेना पडेगा. मग यांचं त्याची झकमक झाली. इशिनाथ भाऊ त्या संग भल कसा भांडला आणि त्या चक्करही वाटला. जाऊ द्यायला का हा रेल्वेत काम करणारा माणूस याचा पिच्चा सोडून दिला आणि तो पुढच्या पॅसेंजर जवळ गेला. मग इशिनाथले बरं वाटलं, जाऊ द्या सायचं सोडलं आपल्याला. त्याला वाटलं जाऊ द्या सोडलं आपल्याला यानं, आता कोण काय करते आपलं. अकोल्याला लोक. मग अकोल्यात आला. आता उतरल्यावर तो तिकीट तपासणार यायला तिकीट विचारे. तर याने 17 सुनवून दिल्या म्हणे तुमचंच काम करा आणि तुम्हीच तिकीट विचारता. त्याला तोही भाऊ हिंदी साईडवर होता. हा अस्सल आपला वराडी माणूस. हा झटक्यानं बोले तो हिंदीत बोले, हा झटक्यानं बोले तू हिंदीत बोले. असं झटमक झाली. मग त्याला असं वाटलं जाऊ द्या बा ठेकेदाराची इकडे कामाला, त्यानेही सोडून दिला. मग आता तिथून आला स्टेशनवर, रेल्वे अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर. गाडीतून उतरला, रेल्वे स्टेशनवर आला आणि इकडे बाहेर आला रोडवर. मग आता पैदलच जायची कुठकी नाही, पैसाच नाही जोड. ज्या स्टेशनच्या कोपऱ्यात रिक्षा थांबतात तर ती उभा राहिला. तर ती मग एसटीत बसला. तर म्हणे पाहूनच घेऊ का आता लोक तर विदाऊट आलो की नाही. मग तो एसटीत बसला आणि गाडी आली उभ्या फाट्या लोक. तिकीट काढायचंच होतं याचं. तर कंडक्टर पुढून मागं तिकीट काढत येऊन राहिला. मग तिकीट याच्याजवळ काही पैसे नाहीत. हा म्हणे साहेब माझ्याजवळ काही पैसे नाहीत. तो म्हणे असं कसं, तिकीट तर काढाच लागेल. पण हा म्हणे माझं पैसेच नाही, ते तिकीट काढू. म्हणे उतर खाली. तो म्हणे असं कसा उतर खाली. तर बापाच्या म्हणे एसटी अशी झंझट केली त्यात सगळं. मग कोणी
आपल्या गावाचा कोणी भेटला दिले, त्याने त्याचे तिकिटाचे पैसे दिले, झालं. तिकीट काढलं, गावात आला. आता गावात आला तर गावात त्याला कोणी विचारलं नाही पाहिजे, कारण हा समजेल माणूस. गावात आला तसा गावाच्या शेवटून गोदरीनं तो घराकडे येऊन राहिला. आता घर थोडंसं राहिलं, तो 5-50 पावलं, तर त्याला कोणी दिसलं नाही, कोणीच भेटलं नाही. जसा त्या गल्लीत घुसला तसा शांताराम भाऊ तर ती आळवा झाला. आले का ईशीनाथ भाऊ, एवढंच म्हटलं फक्त त्यानं. जो उडू मारलं भाऊ शांतारामले, हिरवा पिवा करून टाकला. तो म्हणे अरे बापा मी काय म्हटलं विचारलंच कहून. तो म्हणे बापा मला मारू नका हो ना, याचे तळा गेले ना सुरूच. असं करता करता ती लोकली ना समजे यायचं भांडण आहे की यायची कटकट काऊन झाली नाही, याची मारामारी काऊन चालू आहे. पण ईशीनाथ मारे शांताराम रट्टे खाय, ईशीनाथ मारे शांताराम रट्टे खाय. असं करता करता ते काही द्यायचं 10-15 मिनटं निपटलंच नाही. तर त्याला गुन्हा बुवा. अरे काय झालं रे गड्यो, काय झालं गड्यो. तर गुन्हा बुवायची बी ईशीनाथ भाऊनं सटक काढली. तुम्हाला काही समजत नाही आणि तुम्ही तिथे थांबू नका. अरे म्हणे भला माणसं सांगा तर घरी काय झालं. तर तो मारून राहिला आणि तो कल्ला करून राहिला. कसंही त्या गुन्हा बुडानं हात मधात घालून द्यायचं तोडलं. जो शांताराम तिथून पळत निघाला, डायरेक्ट घरी जायला म्हटलं का म्हणे बेकार माणूस हा ईशीनाथ, त्याच्या बोलायला नाही पुरत. तो ईशीनाथ भाऊले तो 6 महिने दिसला नाही, शांताराम 6 महिने दिसला नाही. इतका त्याला पाहिलं की लपलपूच राय. पण तो किस्सा लोकांना माहीत झाला. तो लोकांना ईशीनाथ भाऊला विचारलंच नाही की बा रेल्वेच्या कामावून काऊन आले तुम्ही घरी. अशी तर नसती आपत केली ईशीनाथनं, कारण त्याचं डोकं सटकलं की तो कोणाला बी कानकुंडच करे. भांडण करायला 1 नंबर, कायच्यासाठी 1 नंबर होता, भांडणात काही वाद नाही. जती नाही तती नसती आपत करणारा माणूस. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम. भारी होता राजे ईशीनाथ भाऊ. आपल्या गावातलं नमुन्याचं नग होतं.